धन्यवाद सभापती महोदय। आज या ठिकाणी पुरवण्या मागण्या मागत असताना मत्स्य व्यवसाय विभाग, बाब क्रमांक 39, पान क्रमांक 27, मासेमार संकट निवारण निधी योजनेअंतर्गत मासेमारी करताना नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू पावलेल्या मच्छीमारांच्या वारसांना तसेच शेजारच्या देशातनी पकडलेल्या मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य प्रदान करण्यासाठी 10 लाखाची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केली आहे। याबद्दल आभार। परंतु त्यासोबतच मत्स्य व्यवसायाशी निगडीत असलेलं ससून डॉक मध्ये अनेक आमच्या महिला भगिनी आहेत, त्या ठिकाणी काम करतात, कोळंबी सोलायचं काम करतात, इतर काम करतात। त्यांच्यासाठी तिथं शेड, शौचालय, प्यायला स्वच्छ पाणी, पाळणाघर, विश्रामगृह यासारख्या सुविधांसह मल्टी ऍक्टिव्हिटी सेंटर याची मागणी मागच्याही वेळेला केलेली होती। ते उभारण्याची अत्यंती गरज आहे आणि त्यामध्ये त्याची तरतूद करण्यात यावी ही अशी एक मागणी आहे। दुसरं आहे महिला बाल कल्याण विभाग, बाब क्रमांक 177, पृष्ठ क्रमांक 138। मंत्री महोदय इथं बसलेले आहेत। एपीजे अब्दुल कलाम अमृतहार योजना आदिवासी आणि स्तनदा मातांसाठी जी आपण देतो ICDS कडनं, परंतु मागे जर तुम्ही सर्वेक्षण आता बघितलं असेल तर त्या सर्वेक्षणामध्ये हे लक्षात आलंय की बिगर आदिवासी ज्या महिला आहेत त्यांच्यातही कुपोषणाचं प्रमाण आहे ते वाढतंय। आज आपण अंगणवाडी ताईंना 45 रुपये त्या ठिकाणी देतोय आणि त्यामध्ये मग पोळी, कडधान्याची भाजी, पालेभाजी, अंड, दूध, केळं अशा पद्धतीचा पूर्ण आहार देण्यात येतो आणि त्यामुळे फक्त आदिवासी महिला आणि आदिवासी महिला आणि मुलांमध्येच कुपोषण नाहीये, तर बिगर आदिवासी महिलांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुपोषण झालेलं आहे हे लक्षात आलंय। आणि म्हणून माझी या ठिकाणी पूरक मागण्यांद्वारे मागणी आहे की या पोषण अभियानाअंतर्गत 20 लाखाची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केलेली आहे। तरी आपण फक्त आदिवासी महिलांना नाही तर सरसकट महिलांना ही डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृतहार योजनेची जी सुविधा आहे ती त्या ठिकाणी देण्यात यावी अशी विनंती। सार्वजनिक आरोग्य विभाग, बाब क्रमांक 126, पृष्ठ क्रमांक 91, त्याचेही मंत्री महोदय या ठिकाणी हजर आहेत। अतिशय उत्तम असं काम हे आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतंय, पण तरी सुद्धा बऱ्याच त्रुटी आहेत। त्याच्यामधलं रुग्णालय आणि दवाखाने 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत केंद्राचं सहाय्य मिळतंय। हा संपूर्ण खर्च वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागवता येणं शक्य आहे आणि म्हणून 30 लाख लाक्षणिक पूरक मागणी सादर केली आहे। परंतु पालघरमध्ये 2014 पासून ट्रॉमा सेंटरचं काम चालू आहे, ते अजूनही अपूर्ण आहे। जेव्हा जिल्हा घोषित झाला तेव्हापासूनचं हे काम आहे आणि त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल नसल्यामुळे तिथे असलेले PHC असतील किंवा कॉटेज हॉस्पिटल असतील याच्यावरती प्रचंड असा ताण आहे। धुंदलवाडीची PHC 7 ते 8 वर्ष झाले काम चालू आहे, तेही पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणं अतिशय गरजेचं आहे। कारण तिथून त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की तलासरी इथे जे RH आहे त्या ठिकाणी 100 खाटा मोठा कॅम्पस आहे, 100 खाटा मंजूर झालेल्या आहेत, परंतु अजून काम चालू झालेलं नाहीये। आज त्या ठिकाणचे जे पेशंट्स आहेत त्यांना वापीला, वलसाडला, सिल्वासाला जावं लागतं। सभापती महोदय त्या ठिकाणी गेल्यानंतर आपलं MJPJY किंवा आपली आयुष्यमान भारतची योजना त्या ठिकाणी लागू होत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातून या ठिकाणी जे आपले पेशंट्स जात आहेत त्यांना त्याचा उपयोग करून घेता येत नाही। धुंदलवाडी PHCचं जे मी सांगितलं हायवेवरचं आहे आणि त्या ठिकाणी जर ऍक्सिडेंट झाला तर जायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे। एक छोटं उपकेंद्र बहारे नावाचं त्या ठिकाणी चालू आहे आणि तिथे सुद्धा 6 वाजता ते उपकेंद्र बंद होतं आणि म्हणून मला अशी विनंती करायची आहे की पालघरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल नसल्याने 8ही तालुक्यामध्ये PHC आणि कॉटेज हॉस्पिटलवरती त्या ठिकाणी ताण आहे। या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुद्धा अत्यंत महत्त्वाची अशी गरज आहे। तलासरी RH ज्याचा मी आपला उल्लेख केला, 108 नंबर लावल्यानंतर तो फोन थेट पुण्याला जातो आणि त्याच्यानंतर ती ॲम्ब्युलन्स पालघरमध्ये यायला 2 ते 3 तास लागतात। ॲम्ब्युलन्स ही अत्यावश्यक सेवा आहे आणि त्या ठिकाणी उपकेंद्र आहे जे 6 वाजता बंद होतं। त्यामुळे मागणीही केली होती की जरी उपकेंद्र बंद असेल तर तिथे ॲम्ब्युलन्स तरी उभी ठेवावी, जर गरज पडली तिथे आलेल्या पेशंटला त्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून दुसऱ्या हॉस्पिटलला नेता येईल। ॲम्ब्युलन्स फक्त नकोय तर ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरच्या सकट हवी आहे, ही सुद्धा पूरक मागणी त्या ठिकाणी मी मांडतीये। आदिवासी विभाग, बाब क्रमांक 146, पृष्ठ क्रमांक 116, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याला आता 9वी आणि 10वीला मान्यता देण्यात आली आहे, परंतु त्या मुलांना बसायला वर्ग नाही आहेत,
तातडीने त्यामुळे शाळा विकसित करणं गरजेचं आहे. ज्या शाळा आहेत त्या चांगल्या स्थितीत नाही, राज्यातल्या जुन्या शाळांचं, जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि गरज असलेल्या शाळांची दुरुस्ती करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पालघरमधल्या गंजाडमध्ये ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेले होते, त्यावेळेला ही परिस्थिती त्या ठिकाणी पाहिलेली आहे. मुलींना 1 तास चालत त्या शाळेत यावं लागतं. आपण म्हणतो ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतंय, परंतु जर या सुविधा ज्या शासनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, 1 तास चालत त्या मुली त्या गंजाडला येतात, त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि म्हणून त्या मार्फत सुद्धा त्या हेड खाली सायकल ज्या आहेत त्या मुलींना देणं अतिशय गरजेचं आहे. राज्यात पीएम श्री प्राथमिक शाळा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विकसित करणे यासाठी 20 लाख इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. तरी या पुरवणी मागणीचा निश्चितपणे विचार व्हावा. दुसरं आहे पुन्हा आदिवासी विभाग, बाब क्रमांक 147, पृष्ठ क्रमांक 117. जिल्हा परिषद शाळेमध्ये 9वी 10वी साठी मान्यता दिलेली आहे, परंतु अद्याप शिक्षक नाहीये, पदांना मान्यता नाहीये आणि सगळ्यात वाईट म्हणजे या 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना सभापती महोदय त्या ठिकाणी मिड डे मीलचं जेवणही मिळत नाही. आता शाळेतल्या विद्यार्थी आणि तिथले जे शिक्षक आहे ते थोडंसं ऍडजस्ट करून त्या 9वी 10वीच्या मुलांनाही जेवू घालतात, परंतु तसं न होता त्यांची त्या ठिकाणी व्यवस्थित सोय केली गेली पाहिजे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 20 लाख इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केली आहे. तरी या पुरवणी मागणीचा विचार त्या ठिकाणी व्हावा. पुन्हा आदिवासी विभाग, बाब क्रमांक 151, पृष्ठ क्रमांक 119. जल जीवन मिशनसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 10 लाख इतक्या रकमेची लाक्षणिक पूरक मागणी प्रस्तावित केलेली आहे. या विषयामध्ये पुरवणी मागणी मी मांडत आहे. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात रामपूर गावितपाडा या ठिकाणी, म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी आहे, इथे लक्षात एक छोटा फरक असा आहे की मंत्री पुरवणी मागण्या मानून शेवटी मान्य करून घेतात. आपण पुरवणी मागण्यांचं समर्थन करतो किंवा विरोध करतो. तर आपण काय म्हणू शकतो की या पुरवणी मागणीचं मी समर्थन करते, मानते असं म्हणण्यापेक्षा. ओके, समर्थन करते. नोटेड. पुढच्या वेळेला व्यवस्थित करेल. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यात रामपूर गावितपाडा इथं जल जीवन मिशनचं काम पूर्णपणे बंद झालंय. जुना वॉटर सप्लाय सुद्धा बंद आहे सभापती महोदय. प्यायला पाणी नाहीये. 6 महिने खड्ड्यातलं पाणी प्यावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ही जी बंद पडलेली कामं आहेत जल जीवन मिशनची, ती सुद्धा लवकरात लवकर सुरू व्हावी आणि नागरिकांना दिलासा मिळावा. धन्यवाद.